व्यापाऱ्याने एका शेतकऱ्याला आपली राहती घराची जागा विकली. व्यापाऱ्याने शेतकरी दादाला, अर्थात तो जहागीरदार आहे, भरपूर मोठी प्रॉपर्टी आहे, ती जागा विकत घेत असताना जो काही व्यवहार ठरला, जे काही पैसे ठरले ते पैसे दिले गेले, जागा घेतली गेली. काही दिवस उलटले, शेतकऱ्याला आपल्या त्या घेतलेल्या जागेमध्ये जमीन घेऊन घर बांधायचे. घर बांधण्याकरिता जमीन खोदायला सुरुवात झाली. खोदत असताना एक गोष्ट घडली. 1.25 लाख सुवर्ण मुद्रांनी भरलेला एक प्रचंड मोठा हंडा सापडला. शेतकऱ्याने विचार केला, अरे आपल्याला हा सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा सापडलाय, आपला नाही आहे. आपण जागा विकत घेतली, त्या जागेमध्ये हा हंडा सापडलाय, पण हा आपला नाही. त्याने व्यापाऱ्याचं घर गाठावं, आवाज द्यावा, शेठ जी जरा बाहर आओ. बोले क्या हुआ? कोई खोट नहीं? बोले कुछ खोट नहीं है. फिर क्या हुआ? कुछ नहीं. बोले आपकी जगह में जो आपसे, तुमच्याकडून मी जी जागा विकत घेतली, त्या जागेमध्ये हा सुवर्ण मुद्रांनी भरलेला हंडा सापडला. हा हंडा माझा नाही आहे, हा हंडा तुमचा आहे, तुमचा तुम्हाला घेऊन टाका. व्यापाऱ्याने सांगायला सुरुवात केली, अरे ज्या दिवशी मी ती जमीन तुम्हाला विकली ना, त्याच दिवशी माझा आणि त्या जमिनीचा, त्या जागेचा संबंध संपलाय. जे सापडलंय ते आता माझं नाही आहे, आता तुझं आहे, कारण ती जागा मी तुला विकून टाकलेली आहे. शेतकरी दादाने सांगितलं, नाही असं नाही आहे, मी जमीन विकत घेतली, जमिनीच्या खाली भूमिगत जे धन आहे त्याच्यावर माझा काही हक्क नाही आहे, ते तुझं आहे, तू घेऊन टाक. व्यापाऱ्याने नाही म्हणावं, शेतकऱ्याने नाही म्हणावं. दोघांचीही फिर्याद राजेसाहेबांच्या राजवाड्यात, अर्थात राजसभेमध्ये गेली. धर्मराजाने दोघांचीही बाजू ऐकून घेतली. दोघंही सांगतात, हे माझं नाही आहे. राजेसाहेबांनी अमात्यांना, धनकोषाध्यक्षांना आदेश दिला, धन सरकारात जमा करून घ्या. पण सरकारात जमा करत असताना हे हंडा जो आहे तो जशास तसा ठेवा, पाहू पुढच्या पुढे, आपल्याकडे जमा करून नका घेऊ, असं भूमिका धर्मराजाने घेतली. 4-6 महिने उलटले, काय झालं माहीत नाही. पण शेतकरी दादा व्यापाऱ्याच्या दारासमोर गेले, आवाज दिला, व्यापारी शेठ जी बाहर आओ. बोले क्यों, क्या हुआ? कुछ नहीं. बोले जो हंडा मिला था ना, वो हंडा मेरा है. ते धनाने भरलेलं द्रव्याचं भांड माझं आहे, जे सगळं मिळालेलं द्रव्य आहे ते माझं आहे. व्यापाऱ्याने सांगायला सुरुवात केली, तुला जमीन विकली, जमिनीच्या मध्ये सापडलेलं भूमिगत धन मी मात्र तुला विकलेलं नाही, ते सापडलेला हंडा माझा आहे. व्यापाऱ्याने म्हणावं तो हंडा माझा आहे, शेतकरी दादाने म्हणावं तो हंडा माझा आहे. दोघांमध्ये वाद लागला, हंडा माझा आहे म्हणून. पाहता पाहता फिर्याद पुन्हा एकदा राजसभेपर्यंत पोचली. राजसभेमध्ये तीच 2 माणसं उपस्थित होती आणि आज मात्र सांगत होती, राजेसाहेब सरकारात जमा केलेला धनाचा हंडा हा माझा आहे. शेतकऱ्याने म्हणावं हंडा माझा आहे, व्यापाऱ्याने म्हणावं हा हंडा माझा आहे. राजेसाहेबांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं. 4-6 महिन्यापूर्वी हीच माणसं राजसभेत उपस्थित झाली होती आणि यांनीच सांगितलं होतं की हंडा माझा नाही. हा म्हणत होता माझा नाही, तो म्हणत होता माझा नाही, आणि आज मात्र दोघंही भांडतायत, धन माझं आहे, हंडा माझा आहे. काय झालं होतं? कशामुळे यांच्या भूमिका बदलल्या? राजेसाहेबाच्या लक्षात आलं होतं, माणसं बदलली नव्हती तर काळ बदलला होता. काय बदललं मायबाप? काळ बदलला. काळ किती बदलला, काळ किती बदलला मायबाप. अरे जिथे दुसऱ्याच्या धनाकडे ढुंकूनही न पाहणारी माणसं सुद्धा दुसऱ्याच्या धनावर हक्क सांगू लागली. दुसऱ्याच्या धनाकडे कधीच न बघणारी माणसं सुद्धा दुसऱ्याच्या जमिनीकडे, दुसऱ्याच्या शेतीकडे, दुसऱ्याच्या प्रॉपर्टीकडे, दुसऱ्याच्या धनाकडे वक्र दृष्टीने पाहू लागली. जे माझं आहे ते तर माझंच आहे, पण जे माझ्या भावाचं आहे, पण जे दुसऱ्याचं आहे, जे शेजाऱ्याचं आहे ते सुद्धा माझंच आहे. दुसऱ्याचं हट्टाने मिळवण्याकरता मायबाप माणसं वाटेल त्या गोष्टी करू लागली. माणूस इतका स्वार्थी झाला, इतका स्वार्थ वाढला,
या स्वार्थामुळे नाती शिल्लक राहिली नाहीत. या स्वार्थामुळे नात्यांची परिसीमा, नात्यांच्या क्रूरतेची हद्द गाठली गेली. मायबाप, परवा नाशिकच्या कोर्टासमोर एक घटना घडली. घटना अशी होती की जमिनीच्या वादापायी हो 2 भाऊ 4 बहिणी, त्यांचे मालक आणि बापजाद्याच्या इस्टेटीवर दावा दिला गेला. कोर्टाच्या दारात इतकी तुंबळ हाणामारी लागली. लहाने सरांनी व्हिडिओ पाहिलाय की बहिणी बी भावाला हाणीत होते आणि भाऊ बी बहिणीला निबर झोडपीत होते. काही नाही, काय झालं, भाऊ बहीण तेच आहेत, पण काय बदललं? काळ बदलला, काळ. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका दादासाहेब कलीचे महिमान. असत्यासी रिसले जन, असत्यासी रिसले जन, असत्यासी रिझले जन, तिथंच थांबा, तिथूनच दर्शन घ्या. जन. पाप देती अनुमोदन, पाप देती अनुमोदन, पाप देती अनुमोदन, पाप देती अनुमोदन. करीती हेळन संतांचे, करीती हेळन संतांची, करीती हेळन संतांचे, करीती हेळन संतांची. ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान. बदलने से क्या होता है माई बाप? काळ बदलला, कलिकाल सुरू झाला. सत्य त्रेता द्वापार युगातल्या मानवांच्या भावना राहिल्या नाही आणि त्या भावना, त्या प्रेमाची, त्या निस्वार्थपणाची जागा स्वार्थाने घेतली. स्वार्थ एवढ्या अतिउच्च कोटीला गेला की या कलियुगातला माणूस ना त्याला नात्यांची कदर आहे, ना त्याला माणसांविषयी आदर आहे. तो दिसायला तर नाहीये नादर, सेवेत नाहीये कोणाच्याही अजिबात सादर. स्टेशन गाठायचे मुंबईतलं दादर, करत नाही कोणाचाच आदर. मायबाप केवळ स्वार्थाच्या विषवल्ली वाढल्यामुळे आज परिस्थिती इतकी बिघडली. पांडवांनी आपल्या जीवन कार्याच्या परिपूर्तीकडे वाटचाल करावी. हे 6 जण उत्तर दिशेला तोंड करून, उत्तर दिशेला मुख करून निघाले.
हिमालयाच्या अतिउच्च शेवटच्या टोकापर्यंत जाऊन जिथून स्वर्गारोहण करता येतं, अर्थात बद्री केदारनाथच्याही पुढे. आणि आपलं अवतार कार्य पांडवांनी संपवलं. राजा परीक्षिताला तत्पूर्वी गादीवर बसवलं. परीक्षित राजा झालेला आहे, सिंहासनावर आरूढ झालेला आहे. आणि आरूढ झाल्यानंतर आता सगळ्या सत्ता परीक्षिताच्या स्वाधीन करून पांडवांनी स्वर्गारोहण केलं. हे स्वर्गारोहण झाल्याच्या नंतर महाराज परीक्षित राजे झालेले आहे. सर्व प्रजेने राजा परीक्षिताचा जय जयकार केलेला आहे. बोलिये परीक्षित महाराज की जय. बोलिए पंच पांडवों की जय. द्रौपदी माता की जय. श्रीमद्भागवत महापुराण की जय. पंढरपूर क्षेत्र की जय. नवा राजा, नवराज्य, प्रजा आनंदात आहे. कारण राजा झालेला परीक्षित हा पांडव कुलोत्पन्न आहे. ज्याची आजी माता कुंती आहे, ज्याच्या आईचं नाव आजी नाही, मला वाटतं पंजी. द्रौपदी आजी होईल आणि माता उत्तरा. अभिमन्यूचा पुत्र, अभिमन्यू वडिलांचं नाव, उत्तरा आईचं नाव. द्रौपदी ही आजी, कुंती ही पणजी. असा ज्याचा समृद्ध वारसा आहे, ज्याच्या राज्यामध्ये कोणालाही भय नाही, कोणालाही चिंता नाही, कोणालाही कोणत्याही प्रकारची शंका नाही, असं समृद्ध राज्य घेऊन महाराज परीक्षितांचं कालक्रमण चाललेलं आहे. हे कालक्रमण चालू असताना एक घटना घडली. एक काळे वस्त्र धारण केलेला पुरुष, काळ्या वस्त्रांमध्ये असलेल्या पुरुषाने एका गाईला बदबदा मारू लागला. राज्य पाहायला निघालेल्या परीक्षित महाराजांना ही घटना दिसली. राहावलं नाही, त्याला मारण्यापासून रोखलं. सांगितलं, हे काळ्या कशाय वस्त्रातल्या पुरुषा, माझ्या राज्यात हे चालणार नाही.